गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका तीज साजरी केली जाते। कथा अशी आहे, देवी पार्वतीला लहानपणापासून भगवान शंकर हवे होते, पण तिचे वडील हिमालय यांनी तिचा विवाह इतरत्र ठरवला। पार्वतीने मात्र मनोमनी ठरवलं की ती फक्त शंकरालाच आपला पती म्हणून स्वीकारेल। मग तिने कठोर तपस्या सुरू केली। जंगलात कठीण परिस्थितीत अन्न पाणी सोडून फक्त शंकराच्या ध्यानात मग्न झाली। तिच्यासोबत तिच्या सखी होत्या, ज्या तिला साथ देत होत्या। त्यामुळेच या पूजेला हरतालिका असं नाव पडलं। हरण करून नेणे हर आणि सखींसोबत केलेली आलिका। शेवटी पार्वतीची श्रद्धा भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि तिला वचन दिले की तेच तिचे पती होतील। त्या दिवसाच्या स्मरणार्थ आजही विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित पतीसाठी उपवास करतात। त्या दिवशी देवी पार्वती आणि शंकरांची मूर्ती किंवा प्रतिमा सजवून पूजली जाते। फुले फळे अर्पण केली जातात आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते। हरतालिका म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि वैवाहिक आयुष्यातील मंगलमय सुरुवातीचं प्रतीक आहे। गणेशोत्सवाच्या स्वागताच्या आदल्या दिवशी ही पूजा केल्याने बाप्पाच्या आगमनाला दुगणा उत्साह लाभतो। मग तुम्ही करता का हरतालिकेची पूजा? नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।